नमस्कार. कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी डिसेंबर हा महिना दिलासादायक ठरू शकतो. प्रीमार्ट प्रकल्पाच्या ताज्या विश्लेषणानुसार या दोन्ही मुख्य पिकांचे दर वाढलेले राहण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात लक्ष्मीचे आगमन होईल. या तेजीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी उभारणी मिळण्याची आशा आहे. खामगाव, जिल्हा बुलढाणा येथील रिमार्ट प्रकल्पाच्या जोखीम नियंत्रण कक्षाने नुकताच एक सखोल अहवाल प्रसिद्ध केला आहे. यात डिसेंबर महिन्यासाठी प्रमुख शेतमालाच्या संभाव्य दराचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अंदाजपत्रकानुसार योग्य वेळेत आणि विचारपूर्वक नियोजन केल्यास शेतकऱ्यांचा फायदा निश्चित आहे. तर ते कसे करायचे बघूयात. कापूस आणि सोयाबीन मागणीमुळे दरात सुपरफास्ट वाढ. जागतिक स्तरावरील वाढती मागणी, देशांतर्गत वापर आणि बाजारातील सकारात्मकता वातावरण या महत्त्वाच्या कारणामुळे कापूस आणि सोयाबीनच्या दरात उच्चांक कायम राहण्याची अपेक्षा आहे. डिसेंबर 2025 मध्ये कापसाला प्रति क्विंटल 6,577 ते 7,797 रुपये या दरम्यान दर मिळू शकतात. सोयाबीनचे दर प्रति क्विंटल 4,475 ते 4,885 रुपयेपर्यंत राहण्याचा अंदाज या डिसेंबर महिन्यात वर्तवला गेला आहे. बाजारपेठेतील ही परिस्थिती कापूस तेल क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत अनुकूल आहे. शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनाच्या गुणवत्ता जपून बाजारातील मागणीनुसार विक्रीची रणनीती आखणे महत्त्वाचे आहे. तर या सोबतच इतर पिकाचेही दर दिलेले आहेत. डिसेंबर महिन्यातील अंदाजी मक्यासाठी 1,800 ते 1,900, हरभऱ्यासाठी 5,050 ते 5,450, त्यानंतर तुरीसाठी 7,050 ते 7,770. त्यानंतर कापसासाठी तज्ज्ञांची भूमिका आणि विश्लेषण प्रक्रिया हे महत्त्वाचे दर अंदाज वर्तवण्यासाठी रिमार्ट प्रकल्पाच्या तज्ज्ञांनी कठोर विश्लेषण पद्धतीचा वापर केला आहे. यात केवळ दैनंदिन बाजारभावाचा विचार न करता खालील गंभीर घटकांचा विचार करण्यात आला आहे. धन्यवाद.